महिला आरक्षण विधेयक जे आहे ते नाकारल्यानंतर प्रथमच आपण रस्त्यावर उतरला, निदर्शन आंदोलन सुरू आहे. काय प्रतिक्रिया असेल? म्हणजे महिलांना जिल्हा परिषद मध्ये मिळते, पंचायत समितीत मिळते, त्याप्रमाणे लोकसभेत आणि विधानसभेत मिळालं. त्यांच्या प्रतिनिधित्व करण्याचं, त्यांचे काम करण्याची चुणक जाणवल, संधी मिळेल ही भारतीय जनता पार्टी आदरणीय मागाशी भाषणात 2-3 व्यक्तींनी सांगितलं की आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. आरक्षणाच्या माध्यमातून मोदी साहेबांनी त्यांना लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व करायचा प्रयत्न केला, पण विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेमुळे हा निष्फळ झाला. पण येणाऱ्या 2 ते 3 वर्षात सत्तेच्या विरोधात ज्या म्हणजे विरोधकांचा हा प्रकार 100% सामान्य जनता येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये त्यांना उत्तर देईल आणि त्यांना जाब विचार. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाचं सरकार आहे, लोकसभेमध्ये सुद्धा बहुमत आहे, परंतु असं विरोधकांकडे कोणतं संख्याबळ झालं नाही. ऐका ना, 2/3 मेजॉरिटी लागती, विधेयक पास करायला लागतं का नाही? ते मेजॉरिटी कमी पडल्यामुळे बिल पडलं आणून. लोकसभेत पंतप्रधान करायसाठी 2/3 मेजॉरिटी लागत नाही. एखादं विधेयक आणायसाठी लागती, ते संख्याबळ भारतीय जनता पार्टीकडे कमी होतं, त्यामुळं पडलं. विधेयक जर गेल्या वेळेस जसं 19 मॅन्डेट होता 355 तर जर असता तर 100% हा विधेयक पास झाला असतं, कोणाच्याही सहकार्याशिवाय. काय करतो त्यांचा ह्या भारतीय जनता पार्टीला मोदींचं नाव मोठं होऊ नये, त्यांनी केलेलं काम, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात महिलांना सन्मान महायुतीच्या सरकारने 2024 दिला, त्याचा परिणाम विधानसभेला पॉझिटिव्ह झाला. येणाऱ्या लोकसभेत जास्त फायदा सत्ताधारीला होईल, हा आकस मनात धरून त्यांनी जाणीवपूर्वक विरोध केला. खरं तर लोकसभेमध्ये ज्यावेळेस या बिलाला विरोध करण्यात आला त्यावेळेस सुद्धा कुठेतरी भारतीय जनता पार्टी संख्याबळ वाढवून कुठेतरी त्यांचं परत येतात. आता त्यांचं लोकमत घटक आहे, त्यामुळे सदस्यांची संख्या वाढवत आहे अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं. नाही, विरोधकांकडून संख्याबळ कुठं होतं भारतीय आता लोकसभेत आपल्या? कुठेतरी आता ती काँग्रेसची संख्याबळ आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीत वाढलं, त्यानंतर कुठेतरी आता इथलं संख्याबळ वाढवून बीजेपी आता सत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे. सत्तेत कुठं नाही भारतीय जनता पार्टी बऱ्याचच्या वेळेस जागा वाढवण्यासाठी. नाही, याचं उत्तर मी देते. ज्या वेळेला एखादं चुकीचं काम करण्याचं धजवते एखादी पार्टी, तेव्हा सांगणार तर नाहीत ते की आम्हाला महिलांना सत्तेत नाही घ्यायचंय, आम्हाला महिलांना त्यांचा वाटा नाही द्यायचा आहे. त्यांना काहीतरी चुकीचंच कारण सांगावं लागेल, आणि हे कारण आहे. खरं म्हणजे एवढे वर्ष सत्तेत असताना ज्या पक्षाकडे ताकद होती हे 33% नव्हे 50% आरक्षण आणण्याची, त्या पक्षाने ते तेव्हाच करायला पाहिजे होतं. हे व्हायला इतका उशीर का झाला याचं उत्तर देण्याच्या ऐवजी हे बिल नाकारत असताना नको ती नाकारतेपणाची कारणं आज दिली जात आहेत. शेवटी जनादेश प्रचंड मोठा आहे, त्यामुळं त्याच्या पुढं कोणीही नाही. आणि संख्या आणि ताकद वाढवण्यासाठी त्यावेळेला काँग्रेसलाही हे करता येत होतं. जर हे खरं असेल तर मग त्यावेळेला ते काँग्रेसने का नाही केलं? म्हणजे अगदी सरळ आहे, त्यांना हा वाटा सामान्य महिलांना द्यायचा नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका घेतली गेली. आणि भाजपाने जेव्हा ही चांगली भूमिका घेतली त्यावेळेला तिला विरोध करत असताना निष्कारण नाही ती कारणं दिली जातात. महाविकास आघाडीकडून कुठं लाडक्या बहिणींचा याप्रमाणे अपमान होतोय का या विधेयकामुळे? या विधेयकामुळं समस्त स्त्रिया, ज्या मी पुन्हा एकदा रिपीट करते की महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून 50% आहेत प्रत्येक ठिकाणी. तुम्ही एक घर सांगा की जे महिलेच्या शिवाय त्या घराचं घर पण राहू शकतं. जिथं महिला आहे काम चोख चालतं, व्यवहार चोख चालतो, संसार चोख चालतो. इथं हे राज्य आणि देश चोख चालण्यासाठी त्या महिलांची गरजच आहे. त्याच्यामुळं हे करणं हा प्रचंड मोठा स्वप्न म्हणण्यापेक्षा एक ध्यास भाजपाने घेतलेला आहे. आणि तो पार्टी म्हणून नाही आहे. ज्यावेळेला राष्ट्रप्रथमची भूमिका घेतली जाते, या राष्ट्रप्रथममध्ये 50% महिला माता येतातच ना, त्यामुळं निश्चितपणे हे होणार. लाडक्या बहिणींना डावललं जातंय का? डावललं गेलं जात नाही गेलं, पण तो प्रयत्न झाला. जो प्रयत्न पुन्हा एकदा भाजपा हाणून पाडेल आणि आमच्या लाडक्या बहिणींना त्यांचा न्याय मिळेल. परत एकदा या विधेयकावर उद्याला पार्टी काय डिसिजन घेईल माहीत नाही, परंतु आपण करणं लागतो. ही एक कर्तव्य भावना आहे त्या महिलांसाठी, ज्या महिला प्रचंड मोठा भाग आहेत आपल्या संस्काराचा, संस्कृतीचा आणि समाजाचा.
त्यांच्यासाठी प्रयत्न तर थांबवून चालणार नाहीत आणि निश्चितपणे पार्टी प्रयत्न करत राहणार. तुम्ही सुद्धा एक समाजकारणी राजकारणी घरातून येतात, महिलांसाठी तुम्ही सुद्धा काम करता. काय सांगाल आता ह्या आरक्षणाचा फायदा तुम्ही सांगितला, परंतु खरंच समाजामध्ये महिलांच्या सन्मानासाठी हे विधेयक किती महत्त्वाचं आहे? मी मगाशी म्हटलं पत्रकार की आज मी पण इथे उभी आहे ती मी माझ्या कर्तृत्वावरती नाही. माझे वडील एक सक्षम राजकारणी होते आणि नंतर त्यांचा वारसा मी पुढं चालवते. बऱ्याचदा असं होतं की सक्षम राजकारण्याची पत्नी, सक्षम राजकारण्याची बहीण, सक्षम राजकारण्याच्या घरातली नातेवाईक कुणीतरी यांना ही संधी मिळते. पण समाजामध्ये कित्येक अशा महिला आहेत, सक्षम आहेत, नेतृत्व गुण आहे, वक्तृत्व गुण आहे, त्या खूप चांगल्या पद्धतीनं कुठलीही संस्था, सरकारचा एखादा चांगल्या भूमिकेचा भाग खूप चांगल्या पद्धतीने त्या घेऊ शकतात. हे आरक्षण आल्यानं ज्यांना वारसाने राजकारण मिळत नाही आणि ज्यांच्यासाठी राजकारणाची वाट चालणं तेवढं सोपं राहत नाही, त्या माझ्या सर्वसामान्य परंतु कार्यक्षम महिला भगिनीला न्याय मिळणार आहे आणि या समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. याचा जे आता निवडणुका होत आहेत इतर राज्यांमध्ये, त्यामध्ये काही इफेक्ट दिसेल की नाही मला माहीत नाही, पण एक स्त्री म्हणून असं वाटतं की दिसलं पाहिजे. ज्या वेळेला एखादी पार्टी तुमच्या स्त्री असण्यामुळं तुम्हाला वाटा नाकारते, त्यावेळेला मला असं वाटतं की महिलांनी उठाव केला पाहिजे आणि तो मतदानातून दिसला पाहिजे.